महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कौलखेड खडकी हल्ल्यांचा उलगडा, 8 तासात तांडव गँग अटकेत। अकोल्यातील कौलखेड आणि खडकी परिसरात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 8 तासात उलगडा केलाय। अकोला कौलखेड परिसरात दहशत माजविणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत मिरवणूक काढली। परिसरात कायद्याची दहशत निर्माण करण्यासाठी आणि समाजकंटकांना कडक संदेश देण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले। आरोपींचा जाहीर मिरवणुकीदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर स्थानिक रहिवाशांनी या कारवाईमुळे दिलासा व्यक्त केला। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या विरुद्ध अशीच कडक कारवाई सुरूच राहील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अकोला जिल्हा कायद्यात राहायचं तर फायद्यात राहायचं। अकोला पोलीस कायद्यात राहायचं तर फायद्यात राहायचं। अकोला पोलीस बाप आहे सबकी। अकोला पोलीस सबकी बाप आहे। अकोला पोलीस सबकी बाप आहे। कायद्यात राहायचं तर फायद्यात राहायचं। फायद्यात राहायचं। अकोला जिल्हा कायद्याचा जिल्हा। मैदान के अंदर जो 3 जगह अलग अलग जगह जो वारदातें हुई थी, उसी की सीन रिक्रिएशन के लिए हम साथी आरोपी जो है उनको आज लेके यहाँ पर आए थे। आरोपी कौन से रास्ते से आए, उन्होंने ये जगह पर कैसे वारदात को अंजाम दिया, ये सारी बातें हमने आरोपी से जानकारी ली है। किस रास्ते से आए, वो कैसे गए, कैसे आए थे, कौन कौन था साथ में, और उन्होंने कैसा इस प्रकार एक गुनाह किस प्रकार से किया है, ये सारी जानकारी उनसे ली है। इसलिए आज हम उनको यहाँ लेके आए थे। पूरी जानकारी उनसे लेके हमारी आगे की कार्रवाई शुरू है। कितने आरोपी है टोटल में 7 आरोपी हमने अरेस्ट किए हैं और 2 विधि संघर्ष बालक है। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।